नमस्कार. आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी खास असं साबुदाण्याचे पापड पाहणार आहोत. उपवासाच्या साबुदाण्याचे पापडाचे साहित्य बघतोय. हे 1 वाटी साबुदाणा भिजत टाकलेला होता मी रात्री. त्याच्यानंतर 1 बटाटा घ्यायचा, मीठ आपल्या चवीनुसार आणि पाणी. तर ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत टाकला त्याच वाटीने 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण बटाटा खिसून घेऊया. बटाट्याची साल काढून बटाटा खिसून घेऊया. हा बटाटा खिसून झालेला आहे, बघू शकताय. तर हे पांढरं पाणी असं हे बदलायचं. पिळून एकदा बटाटा घ्यायचा आणि परत पाण्यात ठेवायचा, कारण बटाटा बाहेर ठेवला तर काळा पडतो. म्हणून परत एकदा पाणी बदलून स्वच्छ पाण्यात ठेवूया. त्याला ठेवलेला आहे. नेहमी जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं, कसं करपत नाही खाली, त्याच्यासाठी. आता आपण ह्या वाटीने मी साबुदाणा भिजत टाकला होता, तर ह्याच वाटीने 5 वाट्या पाणी ठेवणार आहे गरम करायला. चार आणि 5 ज्या वाटीने साबुदाणा भिजत टाकला त्याच्याने 5 वाटे पाणी गरम करायला ठेवलंय. आपण थोडंसं पाणी गरम झालं की साबुदाणा टाकणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण साबुदाणा टाकून घेऊया. हलवत राहायचं सतत, स्लो गॅस करून. आणि आता आपण मीठ टाकतोय. तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाका. मी ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आपल्या छोटे चमचे असतात ते. तर आपण थोडंसं झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत जवळजवळ. तर आपण बघू शकताय हे थोडंसं असं पाणीदार आहे. ते काय होतं, नंतर थंड झाल्यावर अगदी घट्ट होतं हे साबुदाण्याचं. तर आपण आता मिरची पावडर टाकू. म्हणजे मोठी मोठी कुटलेली मिरची आहे ही, लाल मिरची. तुम्हाला हवी असली तर हिरवी मिरची पण आपण टाकू शकतोय, किंवा नाही टाकलं तरी चालतंय. तर मी मगाशी टाकायला विसरले. तर आता आपण हा बटाटा घालतोय. तर बघू शकता हा ज्या वेळेला आपला ट्रान्सपरंट होतो साबुदाणा त्याच वेळेला बटाटा घालायचा. हा बटाटाचा किस पूर्ण पिळून घ्यायचा, पूर्ण असा पिळून घ्यायचा सुट्टा करून. आणि आता टाकूया. तर आपलं हे असं झालेलं आहे मिश्रण. अगदी छान झालंय हे. आणि हे जसं थंड होईल तसं हे खूप घट्ट येतं. त्याच्यामुळे हे असंच करायचं. आणि म्हणजे शिजलं जातं. आपले साबुदाणा आहे तो पूर्ण व्यवस्थित शिजला जातो आणि एकदम कुरुम कुरुम कुडकुडीत असं म्हणजे होतं आपलं पापड. तर आता आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवूया परत एकदा, कारण आपला बटाटा आहे तो खिसलेला आहे, पण तरी पण 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजायला त्या बटाट्याला पाहिजेत. म्हणून 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवून हे करू आणि नंतर घालायला घेऊ पापड. पण हे पापड सुकायला टाकायला उन्हात टाकूया. आता बघू शकताय थोडंसं थंड होऊ द्यायचं, थोडंसं हलकं थंड होऊ द्यायचं. कसं प्लास्टिक आहे आपलं, म्हणून आपण प्लास्टिकवर घालतोय. थोडंसं थंड होऊ द्यायचं. तर आता हे सगळे पापड घालून घेऊया. साबुदाण्याचे पापड बघू शकताय एकदम असे छान झालेले आहेत. तर 3-4 दिवस चांगले मी वाळवलेले आहेत. आता आपण तळून बघूया हे पापड.
बघू शकता छानसं उपवासाचे पापड आपले झालेले आहेत. इथं काढूया. दुसरा एक बघूया आपण. एकदम छान पांढरे शुभ्र झालेले, एकदम कुरकुरीत असं. आपल्याला उपवासाला कधी पण खायला बरं. त्याच्यात बटाटा पण आहे, थोडं पौष्टिक. झाले आपले हे कुरकुरीत असे उपवासाचे पापड, आपले उपवासाचे साबुदाण्याचे पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.